निघलेली आता जवळपास 4 वाजेची बस आहे. फॉलो करना पड़ेगा ताकि बच्चों की नींद पूरी हो पाए, ताकि बच्चों की हेल्थ अच्छी रहे। लेकिन ये जो बहाना है ना पेट दर्द वाला, ये आज भी हो जाता है। अगर ऑफिस 1 घंटा जल्दी बुला ले बॉस तो पेट में क्या पूरे शरीर में दर्द हो जाता है। और ये आदत बचपन से या साइड स्लोप आहे. तो आम्ही पोहोचलो गोरेवाड्याला. ताडोबा पाहून झाल्यानंतर ॲक्च्युली आज झालं असं की सगळे सुशीला रश्मी वगैरे आम्ही सगळे सोबत येणार होतो, पण काही कारणामुळे ते आधी पोहोचून गेले इकडे आणि काही कारणामुळे आम्हाला रिटर्न जावं लागलं. आणि आम्ही आता दुसरी बुकिंग केलं जवळपास 4:15ची. ते लोक आतमध्ये आहेत, राईड सुरू आहे त्यांची. ते पकडून नेतात बघ. ती गाडी बघ किती सुंदर आहे बघ गाडी. हा किती सुंदर रंगवली आहे. इंडिया लार्जेस्ट झू. ती तशी पाहिजे पण बघ, अशी मोकळी पाहिजे गाडी. तेव्हा आजकाल आमच्यासोबत एवढी खतरनाक ट्रॅजेडी होत आहे. वेळेवर काही कुठलेही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. हा मंथच ॲक्च्युली बरोबर जात नाही. छान ॲटमॉस्फिअर आहे इथलं. निघलेली आता जवळपास 4 वाजेची बस आहे. 4 वाजेची बस लागली. आमची आहे 4:15ची. भरपूर मोठं गार्डन. ॲक्च्युली बाहेरून खूप लोक येतात, पण आम्हीच कधी आलो. आम्ही 2दा गेटवरूनच रिटर्न गेलो, कारण ते डायरेक्ट बुकिंग नाही होत, ऑनलाईन बुकिंग करावी लागतं साईटवरून. बेंडलेला टायगर. नेट लावलेली आहे. बाउंड्री आहे ना.
सो आमची सफारी इथं स्टार्ट झालेली आहे. आम्ही जे बुकिंग केली होती ती 4:15ची होती आणि कुठल्याही वेळेला आपण बुकिंग करू शकतो. फक्त ऑनलाईन बुकिंग करायची, ऑफलाईन बुकिंग तिथे मिळत नाही. संडेला तर अजिबातच मिळत नाही. आम्ही पण 2दा तिथे येऊन रिटर्न गेलेलो आहोत गेटवरून. आणि इथलं सिस्टम थोडं वेगळं आहे बाकी जंगल सफारीच्या तुलनेत. एकदा तुम्ही एंटर झालं की वेगवेगळे झोन क्रिएट केलेले आहेत. प्रत्येक प्राण्यांचे वेगवेगळे झोन आहेत. तुम्ही बघू शकत असाल समोरची गेट ओपन होत आहे. त्याच्या आधी बॅक साईडला पण एक गेट आहे जी आधी क्लोज केलं जाते, त्याच्यानंतरच समोरचे गेट ओपन केलं जातं. सो अशा पद्धतीचं तिथं सिस्टीम दिलेलं आहे. आता जो एंटर करत आहोत ते आहे लेपर्ड झोन. तर प्रत्येक झोनच्या वेळेला स्टार्टिंगला असे गेट्स आहेत 2 दिलेल्या, जी आधी एक क्लोज होते बॅक साईडचे आणि फ्रंटची आहे ती नंतर ओपन केलं जाते. सो समोरचा व्हिडिओ एन्जॉय करा. भरपूर प्राणी आहेत आणि खूप जवळून बघायला मिळतात. छान आहे. नागपूरपासून अगदी कमी डिस्टन्सवर. जर तुम्ही लांब कुठं जाऊ शकत नसाल तर हे एक छान आहे. आणि दुसरी गोष्ट, लहान मुलांना प्राणी दाखवण्यासाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. आम्ही फर्स्ट टाईम गेलो, ताडोबावरून आल्यानंतर सुद्धा आम्ही तिथे गेलो, पण आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स होता. आमचं फर्स्ट टाईमच होतं पण खूप छान एक्सपिरियन्स होतं. सो पॉसिबल झालं तर नक्की जाऊन बघा आणि लहान मुलांना तर नक्की एकदा तरी घेऊन जा. हमारे लेफ्ट साइड में टर्माइट्स माउंट बने हुए हैं जो 8 से 10 फीट ऊंचे होते हैं और इसमें टर्माइट्स की पूरी कॉलोनी बसी होती है. साल पहले जंगल में ऐसे विलेजेस हुआ करते थे. न होने के कारण शहरों में शिफ्ट कर दिया गया या फिर रिहैबिलिट कर दिया गया. कोई साल बाद ये जंगल में ऐसा अबैंडन्ड विलेज का नजारा दिखाई देता है. ये लकड़ के बैठने बना के इस तरह से डिजाइन किया गया है कि गर्मी में भी अंदर से ठंडा रहेगा ताकि लकड़ इसमें आके बैठ सके. ब्लैकबेरी ऑमनिवोरस एनिमल होते हैं. ये फल के साथ साथ मांस मच्छी भी खाते हैं. ती अस्वल आहे. अन्वीला पकड, अन्वीला पकड, अन्वीला. हा अन्वी हे बघ, हे बघ. त्याला काहीच नाही करत का? अन्वी हा भालू, हा भालू बघ, भालू. बियर बियर जवळ बघ. काहीतरी फळं घातलेले आहेत त्यांना माहितीये. ते बघ टरबूज वगैरे घातलेले आहेत. टरबूज, डाळिंब.
ना तेच विचार करते मग तुझ्याकडे बघत आणि असं आवडतात सुंदर आहे पण तो तर पूर्णच व्हाईट आहे. ते किती छोटे आहेत बघ. वेगळेच आहेत ते. वेगळेच आहे तो बाई एकदमच छोटा दिसते मागचा. अगदीच छोटा आहे बिलकुल वासरूचं पिल्लूस. घरी घेऊन स्वप्न बघून राहिला. भगवान दर्शन द्या आम्हाला.